नमस्कार, मी अजय उबे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. फोनपे, गुगल पे, पेटीएम वापरणाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने UPI ट्रान्झॅक्शनसंदर्भात काही महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. ते बदल नेमके कोणते आहेत त्यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. सध्याच्या काळात डिजिटल पेमेंटमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यासाठी UPIचा वापर केला जातो. आजच्या काळात कॅश खूप कमी लोक वापरतात. अगदी 10-20 रुपये देण्यापासून ते लाखो रुपये ट्रान्सफर करण्यासाठी UPIचा वापर केला जातो. आता UPI युजरसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. RBIकडून ही घोषणा करण्यात आली आहे. हे बदल नेमके काय आहेत ते पाहूयात ग्राफिकच्या माध्यमातून. ॲप बंद करण्यात येणार. जर तुम्ही गुगल पे, पेटीएम, फोनपे हे ॲप वापरत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्ही 1 जानेवारी 2023 ते 31 डिसेंबर 2023 पर्यंत या ॲपद्वारे जर कोणताही व्यवहार केला नसेल तर 1 जानेवारी 2024 पासून हे ॲप सुरक्षेच्या कारणास्तव सस्पेंड करण्यात येणार आहेत. पेमेंटची लिमिट. आता युजरसाठी डेली पेमेंटची लिमिट 1 लाख रुपये असणार आहे. स्पेशल पेमेंट लिमिट. हॉस्पिटल आणि शैक्षणिक संस्था यांच्यासाठी डेली लिमिट 5 लाख रुपये असणार आहे. ट्रान्झॅक्शन सेटलमेंट टाईम. आता तुम्हाला 2,000 रुपयांच्या वरचे व्यवहार करायला 4 तासांचा कालावधी लागणार आहे. सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी RBIने हा मोठा बदल केला आहे. मात्र जर तुम्ही समोरच्या व्यक्तीला रेग्युलर पेमेंट करत असाल तर हा नियम तुम्हाला लागू होणार नाही. पेमेंट कॅन्सल नियम. जर तुम्ही एखाद्या नवीन व्यक्तीला पेमेंट केले असेल तर ते 4 तासाच्या आत कॅन्सल देखील करू शकता. याचा मोठा फायदा सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी होणार आहे. 6. विक्रेत्याचे खरे नाव डिस्प्ले होणार. विक्रेत्याचे खरे नाव डिस्प्ले होणार आहे. सिम कार्ड कोणाचे नाव असले तरी बँक अकाउंट ज्याच्या नावावर आहे त्याचेच नाव UPI पेमेंट करताना तुम्हाला दिसणार आहे. UPI ATM. या फॅसिलिटीसाठी UPIने जपानची हिताची कंपनी सोबत हातमिळवणी केली आहे. लवकरच या मशीन सगळीकडे उपलब्ध होणार आहेत. जसे तुम्ही ATMमधून डेबिट आणि क्रेडिटद्वारे पैसे काढता अशाच प्रकारे तुम्ही QR कोड स्कॅन करून या मशीनद्वारे पैसे काढू शकता. UPI क्रेडिट चार्ज. UPI क्रेडिट कार्ड वापरून वॉलेटमध्ये पैसे जमा केले असतील आणि त्यातून UPI पेमेंट केले असतील तर त्या विक्रेत्याला 1.1% चार्ज हा प्रत्येक वेळेस द्यावा लागणार आहे. ही माहिती नक्कीच तुमच्या उपयोगी पडेल. तर तुम्हाला ही महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.